मन में गाते गाते हरे कृष्ण हरे रामा चले श्याम सुंदर से मिलने भजन करत सुदामजी निघालेले आहे. पायामध्ये काही नाहीये. सुदामजीला चालता येत नाहीये. तर भजन करत भगवान परमात्म्याच्या भजन वाऱ्यावरती माझा मित्र आहे. कृष्ण माझा मित्र आहे. द्वारपालाने बघितलं या अवस्थेमध्ये हा द्वारकेचा राजाचा मित्र आहे. कुठे माझे द्वारकाधीश आहे कुठे हा द्वारपालाने ढकलून दिलेला आहे सुदामजीला. बरं तुझा सुदामजीला सांगितलं द्वारकेचा राजा तो ऐश्वर्य संपत्ती पुन्हा सुदामजी उठतात पुन्हा द्वारपालाला सांगतात. अरे समोर या तुम्ही. द्वारपालाला सुदामजी बोलताय अरे द्वारकेचा राजा आहे ना तो माझा मित्र आहे. आम्ही गुरुकुलामध्ये असताना आम्ही सोबतच शिकलेला आहे. द्वारपाल म्हणतात अरे तुझी अवस्था बघ. तुझ्या पायामध्ये चप्पल नाहीये. तुला घालायला वस्त्र नाहीये आणि तू भगवान परमात्म्याचा भक्त. हाड पुन्हा ढकलून दिलेली सुदामजीला. 2-3 वेळेस सुदामजीला ढकलून दिलं आणि मग यही आस लेकर आया कह दो अरे दर्पणो कन्हैया से कह दो द्वारपाल सांगतोय द्वारावरती कोणीतरी एका ब्राह्मण आलेला आहे. ब्राह्मण आहे पायामध्ये चप्पल नाही डोक्यावरती पगडी नाहीये अंगावरती वस्त्र नाहीये. भगवान परमात्म्याचं नाव सांगितलं का काय त्यावेळेस सांगतात त्याचं नाव सुदाम आहे. आणि सुदामाला ऐकलं आणि माझा भगवान परमात्मा धावत निघालेला आहे. नजर में है पगडी नजर में है रामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. उसने कपाल मोहा उठा करके देखो एक बार मोहा सजा करके देखो गले सदा आपल्या महलामध्ये आणलेला आहे. महलामध्ये आणण्याच्या नंतर सुदाम त्यावेळेस भगवान परमात्मा चरणापाशी बसले. सुदामजीच्या चरणावरती माझे भगवान परमात्मा बसतात. रुक्मिणी माता पाणी आणण्यासाठी निघून गेल्या. एवढ्यामध्ये भगवान परमात्म्याच्या आश्रूंनी सुदामजीचे चरण लुटलेले. भगवान परमात्म्याने धुवा लागले बराबर में अपने सुदामा बिताए चरण आंसुओं से श्याम ने झुलाए. बराबर में अपने
समाने गरीबा गया का समाने गरीबा गया अरे बार बालो कन्हैया से कह दो अरे बार बालो कन्हैया से कह दो भगवान त्यावेळेस गुरुकुलातल्या काही चरित्र सांगताय. भगवान परमात्मा म्हणताय सुदामा सुदामा भगवान परमात्मा सांगताय शांत बस सुदामा गुरुकुलामधल्या तुला काही आठवतंय म्हणे काय गुरुकुलामध्ये असताना गुरुमातेने आम्हाला सणे दिले होते म्हणे हो सुदामा आम्ही ज्यावेळी जंगलामध्ये गेलो जंगलामध्ये समित आणण्यासाठी गेलो एवढ्यामध्ये थंडीचा प्रसंग पाण्याचा कडकडाट विजेचा कडकडाट होतोय पाणी वाहतंय एवढ्यामध्ये झाडावरती मी बसलेलो आहे एकट्या सुदामा तू ते चणे खाल्लेले परंतु मला दिलेले म्हणे हो सर्व प्रसंग त्या ठिकाणी सांगू लागले एवढ्यामध्ये सुदामजीला सांगतात लग्न झालं का म्हणे हो म्हणे माझ्या भेटीसाठी आलात मग वहिनीने काहीतरी दिलं असेल म्हणे नाही दिलं. आता भगवान परमात्म्याचे ऐश्वर्य सुदामजीने बघितलं आणि सुदामजीने विचार केला द्वारकेचा राजा आहे आणि माझे या तांदूळ यांच्या समोर हे पोहे मी जे आणलेले आहे यांच्या समोर मी कसे द्यावे विचार सुदामजी करतात. दाखवत नाही हिसकवलं माझ्या भगवान परमात्म्याने. भगवान परमात्मा ते सोडू लागलेले सोडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बघितलं तांदूळ दिसलेले आहे पोहे दिसले. भगवान परमात्म्याने ते तांदूळाची पहिली मुष्टी आपल्या स्वतःच्या मुखामध्ये भरली दुसरी मुष्टी माझ्या भगवान परमात्म्याने स्वतःच्या मुखामध्ये भरवली आणि तिसरी मुष्टी खाणार एवढ्यामध्ये रुक्मिणी मातेने थांबवलं. रुक्मिणी माता सांगते जर तुम्ही ही मुष्टी जर खाल्ली पहिल्या घासामध्ये अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताल खालचे 7 लोक दिले. दुसऱ्या मुष्टीमध्ये भू भुवस्व जन म सत्य सर्व 7 लोक वरचे 14 भुवन दिले आणि तिसरी मुष्टी जर खाल्ली तर हा संपूर्ण स्वतःला सुद्धा अर्पण करेल म्हणून तिसरी मुष्टी खाण्यासाठी रुक्मिणी मातेने अडवलं. पहले मुट्ठी लेते ही प्रभु ने स्वर्ग सुदामा के नाम किया है. पहले मुट्ठी लेते ही प्रभु ने स्वर्ग सुदामा लक्ष्मी ने रोक दिया है अपना निवास दान मेरा ऐसा दानी मेरा दिया है. भगवान परमात्म्याने तिसरी मुष्टी खाणार रुक्मिणी माता पूर्ण सोन्याचं बनव त्यांचं घर सोन्याचं बनव आमचे संत महात्मे वर्णन करतात. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य